ठाकरे बंधूंच्या युतीवर ब्रेक लागतो की काय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। त्याचं झालं असं की नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या या बैठकीला विशेष महत्त्व होतं। मात्र बैठक सुरू असताना विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या मुद्द्यावरून दोन पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा वाद झाला। यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीवरून बैठकीत तणाव निर्माण झालं। उबाटाच्या शालिमार येथील कार्यालयात बैठक सुरू होती। बैठकीत एक एक करून पदाधिकारी आपली मतं व्यक्त करत होते। त्याच वेळी उबाटाचे दिंडोरीचे संपर्क प्रमुख जयंत दिंडे भाषणासाठी उभे राहिले। त्यांनी भाषणाच्या शेवटी विधानसभा निवडणुकीचे स्वतःचे मत मांडले। नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात वसंत गीतेंचा पराभव झाला। त्याविषयी बोलताना जयंत दिंडे म्हणाले, आपण एमडी ड्रग्सचा मुद्दा नीट हाताळला नाही। तो मुद्दा जर प्रचारात घेतला नसता तर वसंत गीतेंचा विजय झाला असता। तिथेच वादाला तोंड फुटलं। त्याच वेळी वसंत गीते यांचे अगदी जवळचे मित्र आणि माजी महापौर विनायक पांडे हे उभे राहिले, कारण वसंत गीते आणि पांडे या दोघांनी मिळून प्रचाराची संपूर्ण रणनीती आखली होती। त्यावरून विनायक पांडे हे दिंडे यांच्या वक्तव्यावर संतापले। विनायक पांडे यांनी जर 40 वर्षांमध्ये आम्ही आमचा लढा देत होतो तर आम्ही 40 वर्ष नेमकं केलं काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला। त्यानंतर जयंत दिंडे यांनी संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। त्यांनी माफी मागितली, परंतु विनायक पांडे यांनी चालू सभेतून काढता पाय घेतला। ते तडकाफडकी तिथून निघून गेले। मनसेच्या दिनकर पाटील यांनी त्यांना आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही ते थांबले नाही। गेल्या काही दिवसांपासून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत। त्या पार्श्वभूमीवर मनसे आणि उबाटाच्या कार्यकर्त्यांचंही मनोमिलन झालं होतं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक सुरू होती। नाशिक शहरातील रस्त्यावरील खड्डे, वाढती गुन्हेगारी, अनियमित पाणी पुरवठा तसंच शेतकऱ्यांचे प्रश्न या विषयांवर विशेष चर्चा या बैठकीत करण्यात येत होती। त्यातच जयंत दिंडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा मांडल्याने वाद झाला। विनायक पांडे बैठक सोडून निघून गेले, त्यामुळे बैठकीतील इतर मुद्द्यांपेक्षा या राड्याची जास्त चर्चा रंगली आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या ठाकरे बंधूंच्या युतीवर याचा काही परिणाम होतो का की या पदाधिकाऱ्यांना समज दिली जाते हे पाहावं लागणार आहे। तुम्हाला काय वाटतंय, या प्रकरणात नेमकी कोणाची चूक होती? आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।